तर आमच्या घरी महालक्ष्मी का बसत नाही, ते हेच कारण आहे आमच्या घरी महालक्ष्मी बसत नाही म्हणून. कारण की पण आम्ही महालक्ष्मी आहे, ते महालक्ष्मीचं माझी सासू आहे ना, ते माझी सासू म्हणते की ज्या महालक्ष्मी असताना. तर नमस्कार सगळ्याला. तर आज तुम्ही मला सांग काय ताई आज कशाचा व्हिडिओ. तर आज मी तुम्हाला फक्त हेच सांगणार आहे. पण खूप साऱ्या जणांच्या कमेंट आले की ताई तुम्ही महालक्ष्मी बसवत नाही का, कारण की गौराई यायला लागले आहे, गणपती यायला लागलेला आहे, मग तुमच्या घरी का नाही बसवता. आणि तुम्हाला सगळ्यात एक गोष्ट माहित पडलीच असणार आहे की मी महालक्ष्मीसाठी आईच्या घरी चालली, म्हणजे माझ्या माहेरी. तर का चालल्या ताई, तुमच्या घरी महालक्ष्मी नसता का, तुम्ही महालक्ष्मी बसवता नाही का. ह्याच गोष्टीवर तुम्हाला मला एक गोष्ट सांगणार की आमची जी सासूबाई ना त्यांच्यामुळेच आम्ही महालक्ष्मी बसवत नाही. पण का बसवत नाही हे सुधारायचं मी, म्हणून व्हिडिओ पुरं बघा. आणि हा आमच्या घरी गणपती सुद्धा बसवतात दरवर्षी. तुम्ही पाहिला असेल आपल्या व्हिडिओ युट्यूब फॅमिली जे आधीपासून आमचे व्हिडिओ बघता त्यांना माहिती आहे की आमच्या घरी गणपती सुद्धा बसता, कारण की ते आमच्या घरी आमचे दररोजचे व्हिडिओ बघता. तर त्यांना माहिती आहे की ताईच्या घरी गणपती बसवता, पण ताईच्या घरी महालक्ष्मी काऊन बसवत नाही हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर मला चला तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करू द्या, कारण की खूप अशा लेडीज आहे की त्यांना आमच्या परिवाराला जाणून घ्यायसाठी खूप उत्सुक असतात या, आणि त्यांना माहीत सुद्धा पडलं पाहिजे की आम्ही का बसत नाही. अशा खूप साऱ्या लेडीज आहे की त्यांच्या घरी सुद्धा महालक्ष्मी बसतात. तर मला नुसतं हे एकच कमेंट करून सांगा की कोणाकोणाच्या घरी महालक्ष्मी बसता म्हणून, आणि त्याचं काय काय करणं पडते सुद्धा मला सांगा तुम्ही, आणि आमच्या घरी का नाही बसता हे सुद्धा तुम्हाला मी सांगते. तर चला मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, जेव्हा आपल्या रुद्रचे पप्पा आणि आईचे पप्पा. काय बाळा हा नको ना बाळा, असं नको करू ना. हे पाय दोघं भाऊ आहे आणि या दोघाला भाऊ आले की नमस्कार आयुष. हा रुद्राचा सुद्धा नमस्कार घेऊन घ्या. आणि बघा हे रुद्राच्या पप्पाने त्याला रुद्राला बॅट करून दिली होती आज. दादाला सुद्धा एक बॅट करून दिली. दादा दाखव तुझी बॅट. दादा हे बघा ही दादाला करून दिली. आमच्या घरी 2 पाटा ऑलरेडी पडेल होत्या ना, म्हणजे चप्पल फेकून तिकडं. हा तर 2 ह्या बॅटा दोघा भावाला करून दिल्या. आता तुम्ही म्हणता इकत आणून द्या, तर इकतची काही गोष्ट नाही, पण रुद्र खूप लहान आहे ना, आणि हा बॉल बी आहे प्लास्टिकची घेऊन दिली ना तर ती जरा खेळून जाती. तर आपण कुठलं होतो की बा जेव्हा सोनालचे पप्पा आणि आईचे पप्पा लहान होते तेव्हा ते खेळत होते गणपती म्हणजे साहजिक आहे. आपण तुम्ही बघितलं असेल लहान लेकरायले की ते गाडीवरती गणपती बसवता. हा ठेव. तर साहजिक आहे की बा काही गणपती घ्यायचा, तो गाडीवर बसायचा आणि डीजे वाजवायचा आणि आम्ही चाललो असं करत तसं करत. तसे ते दोघं भाऊ करते. पण ते खेळता ओ बा हा तेव्हा ते खेळता तेव्हा म्हणजेच आईचे पप्पा पडले होते ना, मग तेव्हाच माझी सासूबाई म्हणली म्हणजे ते घालते पडल्यावरती. तर माझी सासूबाई म्हणे की आम्ही 5 वर्ष गणपती बसू, माझ्या लेखाला हे होऊ दे, होश येऊ दे. तर मग त्यांना होश आला, त्यांनी 5 वर्ष गणपती बसवला होता. हो 5 वर्ष होश म्हणजे 5 वर्ष त्यांनी गणपती बसवला, आणि 5ही वर्ष त्यांनी भंडारा सुद्धा दिला गणपतीचा. तर मग त्याच्यानंतर त्यांनी गणपती बसवणं सोडून दिल्या. मग माझं लग्न झालं आणि मग सारिकाचं सुद्धा लग्न झालं, आणि त्याच्यानंतर मग आयुष झाला होता. आणि आयुष झाल्याच्यानंतर मग आम्ही म्हणलं चला गणपती बसूया आपल्या घरी, कारण आमच्या एटा सगळ्यांच्या घरी गणपती बसवता, फक्त आमच्या घरी गणपती बसत नव्हते. तर म्हणलं चला आता आपण बी गणपती बसवत जाऊ. हा तर मग आम्ही तैपुसा आम्ही सुद्धा गणपती बसवायला लागलो, म्हणजे आता 6-7 वर्ष झाला आम्ही गणपती बसवायला लागलेलो आहे. आणि दरवर्षी बसवतो आम्ही, पण घरातला घरात छोटासा. पण आम्ही महालक्ष्मी आहे, ते महालक्ष्मीचं माझी सासू आहे ना, ते माझी सासू म्हणते की ज्या महालक्ष्मी असताना त्यांचं खूप सारं करणं पडतं म्हणता, म्हणजे त्यांच्यासाठी इटा चंडा सुद्धा पाहणं पडतो, अजून त्यांचं म्हणजे सगळं व्यवस्थित पाहिजे त्यांना. आणि त्या खूप सताच्या असता, म्हणजे त्यांच्यात खूप सत आहे म्हणता, जे आपण मागितलं की तर ते खरं होतं असं म्हणणं आलं माझ्या सासूबाईचं. आणि ह्या गोष्टीचा अनुभव मला सुद्धा येईल आहे, किंवा तुम्ही पाहिलं असेल की ज्या सणकाड्या असतात त्या सणकाड्या सुद्धा खरं बोलत्या. तर बघा माझ्या अंगाला असा काटा आला सांगितलं मी तर की त्यांच्या खरं तुम्हाला खोटं वाटत असेल, पण मला अनुभव खूप येईल त्या महालक्ष्मीचा, कारण की अंगाला खरं माझ्या काटा येऊन गेला. मला असं एकदम कसं वाटायला लागलं, कारण खाली पडशी मला, कारण की त्याच्यात खूप सारं सत आहे. म्हणूनच म्हणलं मी ना की आपण आपल्या घरी नाही बसता महालक्ष्मी, तर आपण आईच्या घरी जाऊया महालक्ष्मी आले, कारण की त्यांच्या घरी बसताना आणि कोणाच्या तकदीरात आहे की बा हे करायला, कारण की आमच्या गावामध्ये 2 ठिकाणीच महालक्ष्मी बसतात. तर ह्या महालक्ष्मी म्हणतात की आईच्या घरून म्हणजे माहेराहून येतात सासरी, तसं नाही म्हणजे माहेराहून सासरी नाही तर माहेर जाता असं म्हणता. पण जेव्हा लेकीचं लग्न होतं की तेव्हा त्याची आई ह्या महालक्ष्मी देते लेकीला की तू तुझ्या घरी बसव म्हणून असं म्हणता. ना बेटा ते बोलला आहे का, तर असं म्हणतात की लेकीला द्यायला पाहिजे म्हणून.
तर आज आमच्यात देताच म्हणजे देता म्हणजे आहेच दिनच पडतात त्याच्या घरी बसत त्याच्या घरी. तर आमच्या घरी बसवत नाही म्हणून आमच्या घरी महालक्ष्मी बसत नाही आम्ही. म्हणजे आधीपासून आमच्या घरी महालक्ष्मी नाहीये, कारण खूप सारं करणं पडतं महालक्ष्मीचं. आणि आमच्याकडे नाही म्हणजे आमची जी सासूबाई आहे, सासूबाई म्हणजे आजच सासू आधी हा तर जी माझी सासूबाई आहे, सासूबाईची सासूबाई म्हणजे माझ्या आजी सासू त्यांच्या आधीपासून म्हणजे आमच्या जेवढी आमची पिढी झाली की तर आमच्या पिढीमध्ये आमच्या पिढीत म्हणजे महालक्ष्मीच नाहीये. आणि आईच्या घरी जेव्हा माझे आबा होते तर आबाच्या घरी महालक्ष्म्या होत्या, तेव्हा माझी आजी कर्ज आहे. पण जेव्हा माझे आबा वारले ना तेव्हाच माझी आजी म्हणे की मी म्हणे जेवढं माझ्या लेकाचं लग्न होत नाही तेवढं मी महालक्ष्मी काही बसवणार नाही, पण जसं माझं लेकाचं लग्न झालं तशा मी महालक्ष्मी बसवीन असं माझी आजी म्हणली. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर मी नक्की आता मी आईच्या घरी जाईन की तेव्हा याच्यावरती एक व्हिडिओ पूर्ण करेन आणि आजीचं म्हणणे तुम्हाला मी ऐकवीन, कारण की आजी सांगते तीच तुम्हाला मी सांगायला लागलेले. आणि जसं माझ्या आईचं लग्न झालं तेव्हापासून आणि आईचं लग्न झाल्यावर सुद्धा माझ्या आजीनंच म्हणजे माझ्या आईची आई पातूरच्या आजी त्यांनी सुद्धा पैसे दिले महालक्ष्मीला आणि मगच माझ्या आईने महालक्ष्मी बसवला, कारण की तेव्हा खूप अशी जुनी रीत होती आणि इतक्या लांबचा प्रवास करू शकत नव्हती. तर मग जेव्हा माझी आई आली की तेव्हाच आई म्हणे की बेटा हे पैसे घे म्हणे, तो जसं आईला म्हणे आणि तुमच्या घरी तू महालक्ष्मी बसू म्हणे, माझ्या तर काही येणं होणार नाही. आणि तुम्ही जर व्हिडिओ नसतं पाहिजे व्हिडिओमध्ये जाऊन बघा, कारण की आपले जेव्हा कोमलचं लग्न झालं तर कोमलच्या आईने सुद्धा महालक्ष्मी दिल्या आणि कोमलच्या आईच्या घरी सुद्धा महालक्ष्मी बसत नाही, त्यांच्या घरी सुद्धा हीच आहे, त्यांच्या घरी सुद्धा बसत नाही. म्हणजे अशा किंचित जण आहे त्यांच्या घरी महालक्ष्मी बसता म्हणून. आणि आमच्या गावातली 2 जणीच्या घरी बसता, एकाच्या घरी हमेशा करताच्या म्हणजे त्यांच्या पिढ्यानपिढीच्या महालक्ष्मी आहे, पण एका जणाच्या घरी त्यांच्या स्वप्नात आलत्या म्हणजे आता कोणी 4-5 वर्ष झालेले त्या बसवता. म्हणजे आमच्या पुऱ्या गावात 2 ठिकाणी महालक्ष्मी बसता आणि त्या महालक्ष्मीचा आदर गाजर एवढा असतो की तुम्हाला काय सांगा. मी ना शूट काही अजून घेतला नाही आणि कारण की मी मागच्या वर्षी सुद्धा तिथेच होते आणि या वर्षी सुद्धा तिथंच आहे महालक्ष्मी. आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी सुद्धा महालक्ष्मीच गेले होते म्हणून त्याचा शूट मला घेता नाही आला, नाही तर मी तुम्हाला नक्की आमच्या गावातल्या सुद्धा महालक्ष्मी दाखवल्या असत्या. कारण की आमच्या गावातल्या महालक्ष्मी बरोबर पहिल्या दिवशी असा मस्त चेहरा त्यांचा खुलेला असतो, दुसऱ्या दिवशी अजून खुलतो, पण तिसऱ्या दिवशी त्या नाराज होता कारण की त्यांना घरी जाणं असतं म्हणून. 3 दिवसाच्या असतात त्या महालक्ष्म्या, पण त्या महालक्ष्म्या बसल्या कसं म्हणजे असं एकदम दणदण लागतं गावामध्ये सुद्धा आणि गणपती सुद्धा. तर आता घरी सुद्धा खूप सारे काम चालू आहे, कारण की आम्हाला गणपती सुद्धा बसवणे, गणपतीचं डेकोरेशन करणं सुद्धा करणं आहे. पण डेकोरेशन साठी सामान जे आणणार ते माझे देर आणणार आहे, म्हणजे ते जाते ना पुऱ्याला म्हणून मी काय जाणार नाही. तर तिकडे गेल्यास तिकडनं काही शूट घेतला असता, पण मी घरचा शूट नक्की दाखवेन आणि आमचा गणपती सुद्धा दाखवेन. कारण की जेव्हा आमच्या घरचा गणपती बसेन तेव्हाच मी गणपती बसूनच माझ्या माहेरी जाणार आहे, तशी जाणार नाहीये. कारण की आमच्या घरचा गणपती सुद्धा मान देणं पडतं आमच्या गणपतीला. तर आई मला म्हणली की तू ये म्हणून, पण मी नाही म्हणले, कारण की तिसऱ्या वर्षी मी अगोदरच चालली गेली ते महालक्ष्म्याच्यासाठी. म्हणजे परीचं बारसं, कोमलचा बर्थडे, अजून महालक्ष्म्या, घराची वास्तुशांती, असे 4-5 कार्यक्रमाला मी ना गेलते तिकडे करायला. आणि त्याच वक्ती आपला रुद्र बिमार पडला होता, तेव्हा मी व्हिडिओ करत नव्हते. तुम्हाला लक्ष दिसेल, तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा. माझा पहिला व्हिडिओ आपला रुद्रवरती सुद्धा, कारण की रुद्र खूप बिमार होता आणि तो तिथं सुद्धा 2-3 दिवस बिमार पडला होता. आणि ते झाल्याच्यानंतर मग जाण्याला आमच्या इथं सुद्धा त्याला 2-3 दिवस भरती ठेवणं पडलं, म्हणजे 5 दिवस जाण्याला भरती ठेवणं पडलं आणि 5 दिवस आमच्या गावात म्हणजे मुक्ताईनगरला भरती करणं पडलं. तेव्हापासून मी व्हिडिओ करायला, कारण की मला असं म्हणजे आज 3 वर्ष झालेले की मी दरवर्षी महालक्ष्मीला जाते, हे 4थं वर्ष आहे माझं महालक्ष्मीला जायचं. आणि हेच मेन कारण आहे की बा आमच्या घरी महालक्ष्मी बसत नाही. आणि माझ्या सासूबाईचं सुद्धा हेच म्हणणं आलं की बाबा महालक्ष्मी बसलं की महालक्ष्मीचं खूप करणं पडतं आणि त्याचं जर प्रसाद असतो की तो प्रसादाचा फेकून देत नसता. आणि आमच्या गावात सुद्धा भंडारा होतो महालक्ष्मीचा, तर ते सुद्धा आम्हाला म्हणजे गणपतीचा भंडारा असला की मग भाजी भात असं प्रसादासाठी कोणी घरून घेऊन होतं. पण महालक्ष्मीचं तसं नाहीये, कारण ती बाई कोणालाच काही देत नाही, कारण की ते प्रसाद त्यांच्यावरती लागतं ना. मग ते म्हणतात तुम्हाला खाणं असं तुम्ही खाऊन घ्या आणि मग जा, कारण की पूर्ण गाव पंगत असते, खूप सारे जण जातात प्रसाद खायला. आणि आमच्या घरचे सुद्धा स्वयंपाक करायला सुद्धा जातात आणि करायला सुद्धा जातात आणि जेवण करायला सुद्धा जातात. तरी म्हणजे सारिकाच्या आत्याच आहे ते, त्यांच्या घरी महालक्ष्मीमध्ये त्यांच्या नात्यात गोतं खूप आहे, पण कोण पाहतं एवढं नातं गोतं अशी गोष्ट आहे. कारण की आम्ही इकडे राहतो त्या तिकडे राहतात, खूप अंतर आहे आमच्या घरात त्यांच्या घरामध्ये. म्हणजे जाण्या येण्या करायसाठी खूप टाइम लागतो आणि आम्ही सहसा त्या एटात जात बी नाही. पण तरी मी गेले असते तुम्हाला नक्की तिकडे महालक्ष्मी यंदा नाही, पण पुढच्या वर्षी नक्की दाखवेनच तुम्हाला मी, कारण की यंदा मला बाहेर जाणे महालक्ष्मीसाठी. कारण की तुम्हाला माहिती आहे आपली कोमलांना रोहिणी दोघीजणी 2 जीवाच्या बाया आहे, यांच्याच्याने काही होत नाहीये. म्हणलं चला, आणि आता कोमला सुद्धा आता 9वा महिना लागणारच आहे, तर मला एकदा जाऊन या आणि त्यांना थोडीफार मदत सुद्धा करू लागाय. कारण की
तुम्हाला तर माहिती आहे महालक्ष्मीचं काम किती असतं, कारण की अशा खूप साऱ्या युट्यूब फॅमिलीमध्ये अशा लेडीज आहे की त्यांच्या घरी महालक्ष्मी बसतात, त्यांच्या घरी खूप सारे काम चालू असतात. तसेच आईच्या घरी चालू आहे, कारण की 8-10 दिवस अगोदरपासूनच कामाला लागणं पडतं, कारण की फराळाचं करणं पडतं, घराची साफसफाई, इटा चंडा सगळं पाहिणं पडतं बाळाले. तसंच आईच्या घरी सुद्धा आहे, पण त्यांच्या घरी आता सध्या काही इटा चंडा काहीच नाही, कारण की दोघीला समजा 2 जीवाचं असल्यामुळे काहीच नाही. तर हेच कारण होतं. आणि याच्या पुढं तर याच्या नंतरचा व्हिडिओ तुम्हाला तिकडला दाखवणार आहे, कारण की आता काय आता उद्याचं झाले, उद्याचा दिवस गेला की परत दिवशी हरतालिका आहे. हरतालिकाचा सुद्धा व्हिडिओ येईनच. ते झाले की लगेच गणपती बसतील, गणपतीचा एक येईनच, आणि मग आईच्या घरी जायचा आणि बाकी सगळे तिकडलेच व्हिडिओ येतील, कारण की तिकडलंच समजा महालक्ष्मीच्या साड्या आणणे, आम्हाला खूप सारी शॉपिंग करणे महालक्ष्मीची, त्याच्याकरता 1-2 दिवस अगोदर जाऊ म्हणलं. तर चला मग काय व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार, व्हिडिओ एवढाच करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला तो प्रश्न विचारला त्याचं सुद्धा उत्तर मला कमेंटमध्ये द्या, कारण की तुम्ही म्हणजे आमच्या घरचं हेच म्हणणं आहे की बाबा त्यांचं खूप करणं पडतं, आणि आमच्या आधीपासून आमच्या घरी काही त्या महालक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी बसल्याच नाही म्हणून आम्ही काही बसवत नाही, हेच मेन कारण आहे. आणि मी काय बोलले हे तुम्हाला खरं वाटत असेल किंवा कमेंट करून सांगा, कारण की खूप तुम्हाला सुद्धा माहिती ना, आम्हाला सुद्धा माहिती, आणि नशीन माहिती तुमच्या घरी ज्या म्हाताऱ्या बाया आहे की त्यांना सुद्धा विचारून बघा की महालक्ष्मी का नाही बसता. तर हेच कारण आहे आमच्या घरी महालक्ष्मी बसायचं म्हणून, नाही तर याला काही नाही. आमच्या पुऱ्या गावामध्ये 2 ठिकाणी महालक्ष्मी बसता, आणि ज्यांना तुम्ही पाहिजे तर घरोघरी असता महालक्ष्म्या, पण तसं आमच्या इकडे नाही आहे. आणि आमच्या इथे त्या 2च बसता, पण पुऱ्या गावात वाजा गाजा असतो किंवा आल्या म्हणून आपल्या घरी. तर चला मग.